नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार करणे हे शिकणार आहोत। आता दशांश अपूर्णांकाचा भागाकार करत असताना यामध्ये आपण 4 टाईपनुसार भागाकार करणार आहे। त्यामध्ये एक एक टाईप आपण बघू आणि त्यानुसार भागाकार करू। पण दशांश अपूर्णांकाचा भागाकार येण्यासाठी साधारण भागाकार तुम्हाला येणे खूप गरजेचे आहे। जर साधारण भागाकार येत नसेल तर तुम्हाला हा भागाकार जमणार नाही, कारण की दशांश अपूर्णांकाचा भागाकार करत असताना साधारण भागाकार तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचे आहे। जर तुम्हाला येत नसेल तर त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो तुम्हाला याच प्लेलिस्टमध्ये म्हणजे अपूर्णांकाच्या प्लेलिस्टमध्ये तो तुम्हाला मिळेल। आता यामध्ये आपण काय करणार आहे, 4 टाईपनुसार भागाकार करणार आहे। तो पहिला जो टाईप आहे तो बघा, इथे काय तर फक्त अंशामध्ये दशांश चिन्ह असताना भागाकार करणे। आता ज्या तुम्हाला अंश आणि छेद असते ते याच्यामध्ये कुठले तरी दशांश चिन्ह असणार आहे, तर इथे पहिला टाईप घेतलाय आपण। जर फक्त अंशामध्ये, कारण भागाकार आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात सुद्धा लिहित असतो, तर अशा वेळेस जर अंशामध्ये जर दशांश चिन्ह आलेलं असेल, फक्त अंशामध्ये दशांश चिन्ह आलेलं असेल आणि छेदामध्ये नसेल, तर अशा वेळेस भागाकार कसा करायचा, तर हा एक पहिला टाईप आपला। आता याच्यामध्ये एक ट्रिक आहे, इथे तुम्हाला करायचं काय, आता इथे पहिलं जे एक्झाम्पल दिलेले ते आहे 3.45 भागिले 5 हा भागाकार तुम्हाला करायचा आहे। आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथे आता अंशामध्ये 2 अंक सोडून पॉईंट आलेले आहे या संख्येमध्ये, तर इथे असं समजायचं की अंशामध्ये कुठेच पॉईंट दिलेला नाही। जर पॉईंट जर दिलेला नाही तर मग तुम्हाला संख्या कशी मिळणार आहे, 345 भागिले 5। ठीक आहे, तर हे नवीन उदाहरण तयार झालं। तर तुम्हाला काय करायचं आहे, हे 345 आहे, 345ला 5ने भागायचं। आपला जो साधारण भागाकार आहे, साधारण भागाकार आपण ज्या पद्धतीने करतो तसा भागाकार करायचा आणि 325ला 5ने भागायचं। जर 5ने या संख्येला भागलं तर तुम्हाला याचं उत्तर मिळेल 69। ठीक आहे, आता हे 69 उत्तर मिळालं ते इथे लिहून घ्यायचं तुम्हाला 69। ठीक आहे, आता एक काम करायचं, अंशामध्ये पहा किती अंक सोडून पॉईंट आलेला आहे, 1 2 अंक सोडून पॉईंट आलेला आहे। तर आता जे हे उत्तर मिळालंय तुम्हाला, तर याच्यामध्ये पण तुम्हाला काय करायचे, 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे, 1 2 इथे पॉईंट द्या आणि इकडे काहीच अंक नाही म्हणून 0 घ्या। तर याचं उत्तर काय मिळेल तुम्हाला, 0.69। तर अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरे पण एक्झाम्पल सोडवायचे। आता हे 2 नंबरचं एक्झाम्पल पहा, 0.656 भागिले 4। ट्रिक काय, सुरुवातीला काय करायचं तुम्हाला, अंशामध्ये जर पॉईंट आलेला असेल फक्त, तर तुम्हाला तो पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि जी संख्या मिळत असेल ती घ्यायची। याच्यामधला जर पॉईंट काढला तर तुम्हाला 656 ही संख्या मिळेल, 656। आणि या 656ला भागाकारात किती घ्यायची, 4। हीच संख्या तुम्हाला तशी ठेवायची। ठीक आहे, आता यांचा भागाकार करा। सरळ पद्धतीने याचा जर भागाकार केला 656 भागिले 4 तर याचं उत्तर मिळतं तुम्हाला 164। याचं उत्तर मिळेल 164, ते इथे लिहून घ्यायचं 164। आता यानंतर तुम्हाला काय करायचंय की अंशामध्ये किती अंक सोडून पॉईंट आलेले आहेत, 1 2 3, तिथे 3 अंक सोडून पॉईंट आलेले आहेत। तर तुम्हाला या उत्तरामध्ये काय करायचंय, तेवढेच अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे, 1 2 3 पॉईंट इथे येणार आहे आणि इकडे काही अंक नाही म्हणून इथे आपण काय घेतो 0। तर याचं उत्तर काय मिळते तुम्हाला, 0.164। आता 3 आणि 4 नंबरचं एक्झाम्पल थोडं वेगळं आहे। आता हे जे 2 एक्झाम्पल पाहिले, इथे पॉईंट काढल्यानंतर अशा पद्धतीचं एक्झाम्पल तयार झालं आणि याच्यामध्ये या उत्तरामध्ये कुठेच पॉईंट नव्हता। इथे पण तसं झालं, इथेही कुठेच पॉईंट नव्हता। पण अंशातील पॉईंट काढून घेतल्यानंतर ह्या उत्तरात जर पॉईंट येत असेल तर आपण पॉईंट कुठे ॲडजस्ट करायचं आहे ते पाहूया। आता हे 2 एक्झाम्पलवरती आधारित आहे। आता इथे पण तसंच करायचं आहे, अंशामध्ये पॉईंट आला तुम्हाला काय करायचं, तो पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि जे एक्झाम्पल बनेल ते लिहून घ्यायचे। इथे 785 भागिले 8 हे एक्झाम्पल तयार होणार आहे, बरोबर आहे। आता 785ला जर 8ने जर भागलं तर याचं उत्तर मिळणार आहे तुम्हाला 98.125 हे उत्तर मिळेल तुम्हाला। इथे याच्यामध्ये पॉईंट येणार आहे। 785ला जर 8ने तुम्ही भागलं तर 98.125 हे उत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे। आता अगोदर तर काय करत होतो आपण, असं काहीतरी उत्तर मिळत होतं
आणि अंशात जेवढे अंक आहेत तेवढेच अंक सोडून आपण पॉईंट देत होतो. पण इथे अगोदरच जर पॉईंट आलेला असेल तर मग काय करणार? तर इथे तुम्हाला काय करायचंय, इथे एवढे जे अंक आहेत ते अगोदर लिहून घेऊ आपण. इथे किती दिसत आहे तुम्हाला? इथे 98, 125. ठीक आहे, जशीच तशी संख्या आपण इथे लिहून घेतली विदाऊट पॉईंट. ठीक आहे, आता इथे बघा पॉईंट केव्हा आलेला आहे? एक अंक सोडून पॉईंट आलेला आहे. आणि ते ऑलरेडी जर पॉईंट आलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे जेवढे अंक सोडून पॉईंट आलेला आहे आणि इथे जर इथे कुठेही पॉईंट असू द्या तर तुम्हाला इथे एक अंक सोडून येणार तर तुम्हाला एकच अंक पुढे जायचं आहे. ठीक आहे, म्हणजे एक अंक जर पुढे केले तर इथे पॉईंट कुठे येणार? 9 आणि 8च्या मध्ये. तर पॉईंट कुठे देणार तुम्ही? इथे. तर याचं उत्तर मिळेल तुम्हाला 9.8125. तर अशा पद्धतीने त्याचं उत्तर तुम्हाला इथे काढायचं आहे. आता सेम एक्झाम्पल पहा 4 नंबरचं. अंशातील संख्येचा पॉईंट काढला म्हणजे तुम्हाला काय बनेल? नवीन एक्झाम्पल काय तयार होते? 934/8. सरळ सरळ याचा भागाकार करा 934/8. तर याचं उत्तर मिळते तुम्हाला 116.75. 116.75. आता या एक्झाम्पलमध्ये सुद्धा पॉईंट आलेला आहे. मग असा पॉईंट कसा ॲडजस्ट करणार? सेम अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये केलं तसंच करायचे. इथे ही संख्या पूर्ण लिहून घेऊ विदाऊट पॉईंट. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला? 116.75. ठीक आहे, आता इथे बघा इथे एकच अंक सोडून पॉईंट आलेला आहे आणि इथे ऑलरेडी पॉईंट आहे म्हणजे तुम्हाला परत पॉईंट देण्याची गरज नाही. तर हाच पॉईंट तुम्हाला समोर घेऊन जायचा आहे. किती अंक सोडून? इथे एक अंक सुटलाय म्हणून एक अंक सोडून. म्हणजे पॉईंट कुठे येणार? 1 आणि 6च्या मध्ये इथे. तर याचं उत्तर काय बनेल? 11.675. तर असे कितीही इथे तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जर पॉईंट आला तर तोच पॉईंट तुम्हाला इथे अंक तेवढे अंक सोडून पॉईंट आला तेवढेच अंक पुढे जाऊन तुम्हाला पॉईंट द्यायचा आहे. आणि इथे तर काही प्रॉब्लेमच नाही, याच्यामध्ये काही पॉईंट येत नाही. त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही तेवढे अंक काउंट करून पॉईंट देऊ शकता. तर हा झाला पहिला टाईप की ज्यामध्ये फक्त आणि फक्त अंशामध्येच पॉईंट असेल. आता समजा दशांश म्हणजे छेदामध्ये, समजा छेदामध्ये जर दशांश चिन्ह येत असेल म्हणजे पॉईंट येत असेल फक्त छेदामध्ये बरं का, अंशामध्ये नसेल फक्त छेदामध्ये असेल तर मग भागाकार कसा करायचा हे पाहूया. आता सेकंड टाईप बघा, याच्यामध्ये काय असणार आहे? फक्त छेदामध्ये दशांश चिन्ह असताना भागाकार करणे. म्हणजे इथे छेदामध्ये दशांश चिन्ह असेल, अंशात नसेल. आता इथे एक एक्झाम्पल आहे 345/0.05. हा टॉपिक अतिशय सोपा आहे. आता याच्यामध्ये ट्रिक काय करायचं तुम्हाला? सर्वात अगोदर छेदामध्ये जी संख्या आहे त्या संख्येमध्ये पॉईंट केव्हा आलेला आहे हे बघायचं आहे. 1, 2 2 अंक सोडून पॉईंट आलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला अंशात जी संख्या ती लिहून घ्या अगोदर 345. ठीक आहे, आता छेदामध्ये 2 अंक सोडून पॉईंट आलेला आहे तर तेवढेच अंक अंशामध्ये 0 0 लिहायचे. 1, 2 म्हणजे 2 अंक 0 0 लिहायला लागेल. 1 आणि 2 या संख्येनंतर लिहायची इकडे या साईडला. ठीक आहे, उजव्या साईडला. आणि छेदामधील जी संख्या आहे त्या संख्येतला पॉईंट काढून घ्यायचा आणि जी संख्या तुम्हाला मिळेल ती लिहायची. याच्यामधला जर पॉईंट काढून घेतला तर तुम्हाला इथे 5 मिळतील. ठीक आहे, आता हा भागाकार करायचा आहे तुम्हाला. इथे 345/0/5. तर हा भागाकार करा. याचं जे उत्तर मिळणार आहे ते याचंच उत्तर असणार आहे. तर याचं उत्तर मिळते तुम्हाला 6900. तर काय ट्रिक केली आपण? छेदामध्ये जी संख्या आहे तिच्यामध्ये पॉईंट केव्हा आले ते बघितलं. जेवढे अंक सोडून पॉईंट आलेले आहेत तेवढेच शून्य आपण अंशातील संख्येवर द्यायचे आणि छेदातील संख्येचा पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि सरळ सरळ आपण ज्या पद्धतीने भागाकार करतो तसा भागाकार तुम्हाला इथे करायचा आहे. तर दुसरं एक्झाम्पल 588/1.6. काय करणार आहे? पद्धत तीच आहे आपली. वरती अंशातील संख्या लिहून घेऊ 588. छेदामधील संख्येत पॉईंट केव्हा आलेला आहे? एक अंक सोडून. म्हणजे तुम्हाला अंशातील संख्येवर फक्त एकच शून्य द्यायचं आहे आणि छेदामधील संख्येतील पॉईंट काढून घ्या म्हणजे तुम्हाला 16 मिळतील. आणि नेहमीप्रमाणे जसा भागाकार करतो तसा भागाकार करायचा आहे. तर याचं जे उत्तर मिळणार आहे तुम्हाला हे मिळेल 367.5. ठीक आहे, आता याचा भागाकार तुम्हाला पॉईंटमध्ये मिळतोय
असं काही नाही की पॉईंटमध्ये मिळेल किंवा नाही मिळेल, जसं भागाकार येणार तसं होणार, आन्सर मिळेल तुम्हाला. ठीक आहे, तर याचं उत्तर मिळालं 367.5. सेम तिसरं एक्झाम्पल पहा इथे. आता यामध्ये अगोदर काय करायचं, आपल्याला अंशातील संख्या लिहून घेऊ आपण. 804 छेदामधील संख्येत पॉईंट केव्हा आलेला आहे, एक अंक सोडून, म्हणजे तुम्हाला वरती एकच शून्य द्यायचं आहे. ठीक आहे, आणि याच्यामधील पॉईंट जर काढला तर तुम्हाला 4 ही संख्या मिळेल. आणि यांचा सरळ सरळ आपण ज्या पद्धतीने भागाकार करतो तसंच भागाकार करायचा आहे. ठीक आहे, 80 40/4, तर याचं उत्तर मिळत आहे तुम्हाला 2010. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा सेकंड टाईप वापरायचा आहे. तर सेकंड टाईपमध्ये काय असतं की फक्त छेदामध्येच पॉईंट असेल संख्येमध्ये, आणि ट्रिक काय, तुम्हाला अंशातील संख्या जशीच्या तशी लिहून घ्यायची आणि छेदामधील संख्येमध्ये पॉईंट किती अंक सोडून आलेले आहेत तेवढेच अंकवरती 00 द्यायचे त्या संख्येवरती, आणि छेदातील संख्येतून पॉईंट काढून जी संख्या बनत असेल त्या संख्येला भागायचं, आणि जे उत्तर मिळणार ते फायनल आन्सर असेल. तर अशा पद्धतीने आपण पहिला आणि दुसरा टाईप बघितला आहे. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये तिसरा टाईप असेल, अंशात आणि छेदात दोन्ही ठिकाणी पॉईंट असेल. ठीक आहे, हा एक तिसरा टाईप. आणि चौथा टाईप आपण एक असा पाहणार आहोत की त्यामध्ये फक्त वरती अंशामध्ये काहीतरी संख्या असेल पण छेदामध्ये एक ही संख्या असेल आणि एक वरती काही शून्य असतील. तर याचा भागाकार कशा पद्धतीने करायचा, एकदम शॉर्ट पद्धतीने आपण तो पाहणार आहे. एकदम भारी ट्रिक आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.